एक गप्पा बोलू दे. बुधवारी पहाटे शिंदे कुटुंबातल्या चौघांना शॉक लागून आई वडील मुलगा आणि मुलगी असे 15-20 चौघांना इथं आपला जीव गमावा लागलेला आहे. वास्तविकता मी आता माहिती आणि चौकशी केल्यानंतर आपल्याला असं समजलं की इथून कोणीतरी लाईट ते चोरून गेली होती. त्याच्याशी काही संबंध नसताना हे निव्वळ इथं राहत आहेत आणि ह्यांची टीव्हीची केबल तिथून गेली होती. त्या टीव्हीच्या केबलमुळे झालेल्या शॉर्ट सर्किटने ह्यांना चौघांना आपला जीव गमावा लागला. याला जबाबदार कोण हे पहिल्यांदा शोधलं पाहिजे. या भागामध्ये लाईट चोरी होती, याच्यावरती एमएससीबीच्या अधिकाऱ्याने आपला अंकुश ठेवला असता आणि जर इथली लाईट चोरी होऊ दिली नसती, आकडे टाकले गेले नसते, तर या चौघांना आपला प्राण गमावला गेला नसता. त्यामुळे ज्या अधिकाऱ्याच्या चुकीच्या सिस्टममुळे हे घडलेलं आहे त्या अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि ज्या कुटुंबाने आपले प्राण गमावलेले आहेत त्यांना शासनानं जास्तीत जास्त रक्कम देऊन त्यांचे पुनर्वसन करावं. आज आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की पुण्यासारख्या जिल्ह्यामध्ये लोक दारू पिऊन गेली तर त्यांना 5-5 लाख रुपये दिलेले आहेत. मध्यंतरी एक टेम्पो पावसात खड्ड्यात गेला, नदीत का खड्ड्यात गेला, त्या लोकांना 5-5 लाख रुपये दिलेले आहेत. हे जिकडे ऍक्सिडेंट होईल तिकडे सरकार देते, पण आम्हा गरिबांकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाहीये. आणि जर तिथे वेळ दिला नाही तर विरोधी पक्ष आंदोलनाच्या तयारीत आहे आणि या कुटुंबांना त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेऊन त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी सरकारवर सर्वोपरी आपण प्रेशर आणणार आहोत आणि या कुटुंबावर जी शोककळा आलेली आपण त्या माणसं परत भरून देऊ शकत नाही. पण त्या माणसांना भविष्यात जगण्यासाठी एक स्टेबल काहीतरी तरतूद व्हावी आणि त्यांचं पुनर्वसन हवं ही आपली सरकारकडे मागणी. उद्याच्या सोमवारी आपण जिल्हाधिकाऱ्यांना भेटून त्यांचे प्रश्न पुन्हा एकदा मांडणार आहे आणि या लोकांना तात्काळ इथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी, इथल्या प्रांतांनी, इथल्या तहसीलदारांनी त्यांना भेट द्यावी आणि पटकन त्यांचे प्रश्न सोडवावेत असं आपण या निमित्ताने आवाहन करतो.